10वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या आरसीसी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या वतीने पालकांसह सत्कार करण्यात आलाय। नुकताच एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लातूरच्या आरसीसी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प उधळून भव्य स्वागत करण्यात आले। आरसीसी फाउंडेशन मधील 4 विद्यार्थ्यांनी 100% गुण घेतल्यामुळे त्यांचा पालकांसह यथोचित सत्कार करण्यात आलाय। तर 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 85 असून त्यांचाही पालकांसह सत्कार करण्यात आलाय। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि फाउंडेशनच्या टीममुळे यश मिळवणे शक्य झाले असे सांगत डॉक्टर इंजिनियर्स व्हायचे असेल तर फाउंडेशन करा असा सल्ला विद्यार्थी आणि पालकांना दिला आहे। सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, आताच 10वी बोर्डचा रिझल्ट डिक्लेअर झाला। सीबीएसई बोर्ड आणि आपला स्टेट बोर्डचा रिझल्ट डिक्लेअर झाला। या बोर्डमध्ये आरसीसीच्या फाउंडेशन विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली। फाउंडेशनचा मेन उद्देश आम्ही मागच्या 4 वर्षापासून आम्ही फाउंडेशन सुरू केलंय। त्याचा मेन उद्देश होता कारण लातूरचे खूप सारे विद्यार्थी कोटा, हैदराबाद या ठिकाणी जात होते IIT, एम्स, नीट एम्सच्या प्रिपरेशनसाठी। तर त्यांनी लातूरमध्येच ते विद्यार्थी थांबायला पाहिजे असा मेन उद्देश होता। आणि आज लातूरमध्ये नंबर 1 रिझल्ट आरसीसी फाउंडेशन दिलेला आहे। जवळपास 85 स्टुडंट्स अबोव्ह 90% आहेत। 4 विद्यार्थ्यांना 100% मार्क्स आहेत। मिरॅकल रिझल्ट आहे। असा एकही क्लास नाहीये की ज्या क्लासेस इतका टॉप रिझल्ट आहे। खरंच आज म्हणजे इतका सत्कार करून आम्ही थकलो, पण इतकं भारी वाटतंय। आजचा दिवस खूप आनंदी दिवस आहे। याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीना आणि आमच्या पूर्ण जे आरसीसी फाउंडेशन टीम आहे यांनी प्रयत्नानं जे करून घेतलं त्या टीमला जाते असं मला वाटतंय। तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला। आज तुम्ही कुठले शाहू कॉलेज असेल, आरसीसी क्लास असेल, आज इथे पहिल्या टॉप 10 मध्ये जे 4-5 विद्यार्थी आहेत लातूरमध्ये ते आरसीसी फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत। फाउंडेशन शिवाय रिझल्ट, नीट आणि एम्सला रिझल्ट येऊ शकत नाही। पालकांना सांगतोय काही करा, आपण फाउंडेशन कुठेही करा, पण आपण आधी जॉईन करा। आधी क्लास लावण्यापूर्वी पालकांना सांगतोय आधी डेमो लेक्चर करा, नंतर आपण क्लास जॉईन करावा। कारण फाउंडेशन शिवाय पहिल्या प्रयत्नामध्ये एम्स नंबर लागणं किंवा नीट क्रॅक करणं, जेई क्रॅक करणं सोपं काम नाही। मला असं वाटतंय फाउंडेशन मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे असं मला वाटतं। यावेळी फाउंडेशनच्या संचालिका मिनल मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांना तुमचे जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी 2 वर्ष मेहनत करा आणि आयुष्यभर सुखात जीवन जगा असे मार्गदर्शन केले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरसीसी फाउंडेशनमुळे पाया भक्कम करण्यासाठी खूप मदत मिळाली, त्यामुळेच आम्हाला 100% गुण मिळवता आले अशीही भावना व्यक्त केली। सर्वांना खूपच आनंद झालाय आणि आरसीसी नामचा एवढा मोठा सत्कार केला, आम्हाला मनातून सर्वांना खूप आनंद झालाय। आणि यावेळेसचा रिझल्ट 10चा आमचा एसएससी बोर्ड असू द्या किंवा सीबीएसई बोर्ड असू द्या, दोन्ही पण एकदम दमदार रिझल्ट आलाय फाउंडेशन मधून। तर मग मी 9वीला फाउंडेशन जॉईन केलं होतं आरसीसी फाउंडेशन। तर मग मला तेव्हा बेसिकचा खूप प्रॉब्लेम्स होता। तर मग मला असं म्हणजे कॉन्फिडन्स नसल्यासारखं असं वाटत होतं की 10th ला आपलं कसं होईल, कसे मार्क्स पडतील। पण जेव्हापासून मी आरसीसी फाउंडेशन जॉईन केलं तेव्हापासून माझं बेसिक टू हायर लेवल असं म्हणता येईल। आणि आम्हाला जेई नीटचे फॉर्म्युलेज वगैरे सगळं आम्हाला 9-10th मध्ये, मी तर 2च वर्ष केलं होतं, पण माझी इतकी छान प्रिपरेशन झाली आणि मी आज 100% एसएससी बोर्डामधून मिळवू शकले। मला खूप आनंद झालाय। आमचे सगळे फॅकल्टी, फाउंडेशन फॅकल्टी त्यांनी पण यामागं खूप मेहनत घेतली आहे। मी माझ्या यशाचं क्रेडिट आमचे सर्व फाउंडेशन फॅकल्टी, माझे पॅरेंट्स, नंतर अजून मोटेगावकर सर ज्यांनी हे फाउंडेशन आमच्यासाठी क्रिएट केलं, त्या सर्वांना देतो। माझं नाव शर्वरी विजय बंगाळे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।